मंडळी, लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे हिच्या एका वक्तव्याची सध्या खूप चर्चा होते. अभिनेत्री रेणुका शहाणे हिने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्या चित्रपटांमधून तिला खूप लोकप्रियता सुद्धा मिळाली. सध्या रेणुका ही देवमाणूस या मराठी चित्रपटामध्ये झळकत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच तिने एक मुलाखत दिली. फिवर पुण्याला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने "मी पूर्णपणे नास्तिक आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या आमच्या नास्तिक आहेत, आमच्या घरात कोणीही देवपूजक नव्हते" अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. बरं, तिने स्वतःला आणि तिच्या परिवाराला नास्तिक म्हटलंय. पण तरी तिने या मुलाखतीत जे काही दाखले दिले किंवा जे काही वक्तव्य केलंय, त्यावरून ती आणि तिचा परिवार नास्तिक वाटत नाहीये. या मुलाखतीमुळेच अनेकांनी अभिनेत्री रेणुका शहाणे हिला सोशल मीडियावरती ट्रोल केलंय. काहींनी असं म्हटलं की अभिनेत्री रेणुका शहाणेने तिचं नाव शहाणे नाही तर वेडे ठेवावं अशा प्रकारची टीका केली. तर बघूया अभिनेत्री रेणुका शहाणे हिने नेमकं या मुलाखतीत काय म्हटलंय. ती म्हणाली की "मी पूर्णपणे नास्तिक आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या आमच्या नास्तिक आहेत, आमच्या घरात कुणीही देवपूजक नव्हते. मी माझ्या आजीकडेच लहानची मोठी झाले आणि तिच्याकडे वारकरी संप्रदायाला मानतात. त्यामुळे घरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे फोटो आहेत. सर्वसाधारण सगळीकडे घरात देवांचे फोटो असतात, पण आमच्याकडे संतांचे असतात. कारण देव चराचरात आहेत. आपल्यामध्ये सगळीकडे देव आहेत. कुठलीही एक जागा नाही, अणुरेणू नाही जिथे देव नाही. देव एका जागेत नाही, तो प्रत्येकात आहेत. त्यामुळे देवासाठी खास विधी करणं किंवा दाखवणं मला गरजेचं वाटत नाही," असं अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या आहेत. पण यात ती स्वतःला आणि तिच्या परिवाराला नास्तिक तर म्हणाली, पण यासोबतच ती असंही म्हणते की तिच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाला मानतात किंवा घरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे फोटो आहेत. मग जर तिचा परिवार नास्तिक असेल, तर मग घरात संतांचे फोटो कसे काय? तसंच ती म्हणते की देव चराचरात आहेत, आपल्यामध्ये सगळीकडेच देव आहेत. जर ती असंही म्हणते, तर मग ती नास्तिक कशी काय? यामुळेच अभिनेत्री रेणुका शहाणे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते. अनेकांनी तिला सोशल मीडियावरती ट्रोल सुद्धा केलंय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.